बुलढाणा जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती ते शिंदे सरकार मध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या 10 मध्ये असलेले विधानसभा सदस्य डॉक्टर शशिकांत खेडेकर उर्फ विकास खेडेकर यांच्या नावातच विकास असल्याने, समाजाशी नाळ जुळलेली असल्याने आतापर्यंत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार नसतानाही 1000 कोटी रुपयापर्यंत निधी आणून विकासाबरोबर विकास साधला आणि न भूतो न भविष्यती हा इतिहास घडविला। शशिकांत खेडेकरांच्या सुनेने जिजाऊंची लेक शोभेल असेच सख्यांच्या वेदना, समस्या आणि प्रोत्साहित करण्यासाठी डॉक्टर शशिकांत खेडेकरांनी सुरू केलेली गरबा दांडियांची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी भाग्यश्री खेडेकर ह्या सरसावल्या असून त्यांनी केलेल्या कार्य हे त्यांच्याच तोंडून आमचे ब्युरो प्रभाकर मांटे यांनी घेतलेले मनोगत प्राईम मीडिया 24 ने वधवून घेतले। परमपूज्य श्री बालाजी महाराज चरणी वंदन करते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री बालाजी महाराजांचे यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज बालाजी महाराजांचा पालखी सोहळा आहे। मी सर्व माता भगिनींना विनंती करते की ज्याप्रमाणे आपण सर्व कार्यक्रमामध्ये, सर्व पारंपरिक कार्यक्रमामध्ये समाविष्ट होतो, त्याचप्रमाणे यात्रा उत्सवात देखील समाविष्ट व्हा। नुकताच आमचा गरबा दांडियाचा डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब प्रतिष्ठानतर्फे आयोजित गरबा दांडियाचा उत्सव आम्ही पार पडलेला आहे। त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते। ना भूतो ना भविष्यती असा प्रतिसाद महिलांचा होता। सर्व पक्षातील, सर्व समाजातील, वेगवेगळे जाती, धर्म, पंथ सगळं विसरून महिला एकत्र आल्या। त्यांनी अतिशय आनंदात गरबा दांडियाचा उत्सव पार पडला। मागच्या वर्षी गरबा दांडिया उत्सवाचा प्रथम वर्ष होतं, त्या वर्षीही असाच प्रतिसाद महिलांनी दिला। त्याच्या आधी खेळपठणीचा कार्यक्रम डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी आयोजित केला होता, त्यालाही महिलांचा प्रचंड प्रतिसाद होता। या महिलांच्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। येत्या 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ह्याच महिलांसाठी आम्ही एक छोटंसं गेट टुगेदरचं आयोजन केलेलं आहे। मी सर्व महिला भगिनींना विनंती करते की 6 तारखेला आर्या लॉन्स येथे संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये उपस्थित राहावे। सगळ्यांशी मला हितगुज करायचं आहे। जे गरबा दांडियाच्या कामाच्या व्यस्ततेमुळे मी सगळ्यांशी संवाद साधू शकले नाही, तो संवाद मला साधायचा आहे। त्यामुळे मी सर्व महिला भगिनींना विनंती करते की त्यांनी आर्या लॉन्स येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी 7 ते 10 वेळेत उपस्थित राहावं। आज विजयादशमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि बालाजी यात्रा महोत्सवाच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद।